ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे वसई विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत तुम्हाला मित्रांनो वैद्यकीय आरोग्य विभाग याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा इथे पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे. या पदभरतीमध्ये मित्रांनो बघा वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही जी पदभरती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. इथे टॉप मानधनावरील पदे, रिक्त पदे इथे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत मित्रांनो. बघा दिनांक 20/5 दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीमध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी कोणती पात्रता लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणत्या अटी लागणार आहेत, या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर व्हिडिओला सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. तर चला व्हिडिओला आता सुरू करू. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पदभरतीचा तपशीलमध्ये आता कोणती पदे भरली जाणार आहे. तर तक्ता अ मधील हे पदे असणार आहेत. नंतर तक्ता बी मधील देखील पदे आपण व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत. तर पहिलं पद आहे बघा बालरोग तज्ञाचं हे पद आहे. या पदासाठी तुम्हाला एकच पदसंख्या इथे भरली जात आहे. अनुसूचित जातीसाठी इथे एक जागा असणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागेल बघा MD PhD लागणार आहे. त्यासोबत DCH DNB MMC रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुम्हाला इथे असणार आहे. 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील बघा. 75,000 रुपये दरमहा इथे मानधन तुम्हाला भेटणार आहे. दुसरं पद आहे साथरोग तज्ञाचं हे पद आहे. खुल्यासाठी जागा असणार आहे. एकच पद इथे रिक्त आहे. एज्युकेशन तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट लागेल, जसं की MBBS असेल, BDS आयुष एक्सेट्रा अशा प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील. या पदासाठी 35,000 दरमहा मानधन भेटणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBSचं पद आहे. NUHM अंतर्गत इथे भरलं जाणार आहे. 13 पदे रिक्त असणार आहेत बघा. यासाठी त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे, अनुसूचित जमातीसाठी 4, विजा अ साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, इमाओ साठी 1, EWS साठी 1 आणि ओपन साठी 3, खुल्यासाठी 3 अशी पदे इथे भरली जात आहेत. एज्युकेशन मध्ये तुम्हाला बघा MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन MMC रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे. 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील. 75,000 दरमहा इथे मानधन या पदासाठी पण तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर आहे बघा चौथं पद आहे पूर्णवेळ अधिकारी MBBSचं पद आहे. हे पण पद NUHM अंतर्गत इथे भरलं जाणार आहे. या पदासाठी कोणत्या प्रकारची बिंदू नियमावली लागू नाही, म्हणजे कोणत्या जातीसाठी किती पदे रिक्त आहेत हे इथे सांगितलेलं नाही. फक्त 20 पदे इथे भरली जात आहेत. एज्युकेशन पहा इथे MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन आणि MMC रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील आणि 30,000 रुपये दरमहा इथे मानधन तुम्हाला भेटणार आहे. 5व्या क्रमांकाचं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBSचं हे पद असणार आहे आणि त्याच्यामध्येच MBBS उमेदवार न मिळाल्यास इथे BAMSच्या उमेदवाराला इथे तात्पुरती नियुक्ती देण्यात येणार आहे. तर याच्यासाठी 37 पदे रिक्त आहेत बघा. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता लागेल MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन आणि MMC रजिस्ट्रेशन लागणार आहे. 70 वर्षापर्यंत MBBSचा उमेदवार अर्ज करू शकतो आणि BAMSचा उमेदवार बघा खुला 38 वर्ष आणि राखीव 43 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. MBBS साठी 60,000 रुपये दरमहा मानधन भेटेल आणि BAMS साठी 40,000 रुपये दरमहा इथे मानधन तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर बघून घ्या मित्रांनो, आता तक्ता क्रमांक B ची ही पदे असणार आहेत. याच्यामधील पहिलं पद आहे स्टाफ नर्स स्त्रीचं हे पद असणार आहे. NUHM अंतर्गत इथेही भरलं जाणार आहे. एकूण 8 पदे रिक्त असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 आहेत, इतर मागासवर्गासाठी 2, EWS साठी 3 आणि खुल्यासाठी 1 पद असं प्रकारे तुम्हाला ते पाहायला भेटणार आहेत. शैक्षणिक अर्हतेमध्ये JNM किंवा BSc नर्सिंग आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे. वयोमर्यादामध्ये खुल्यासाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि राखीव जर असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आता बघा इथे 34,000 रुपये दरमहा मानधन विद्यार्थी मित्रांनो दिलं जात आहे. आतापर्यंत इथे स्टाफ नर्स या पदासाठी सर्वात जास्त इथे तुम्हाला मानधन देण्यात येत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज नक्की करायचा आहे. त्यानंतर बघा दुसरं पद आहे स्टाफ नर्स. इथे पुरुषसाठी हे पद आहे. एकच जागा रिक्त असणार आहे. इतर मागासवर्गासाठी हे जागा असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला JNM किंवा BSc नर्सिंग आणि त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. खुल्यासाठी 38 वर्ष आणि ओपनसाठी 43 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार. या पदासाठी पण 34,800 रुपये दरमहा मानधन भेटणार आहे. तिसरं पद आहे बघा औषध निर्माताचं हे पद आहे. याच्यासाठी तुम्हाला एक जागा रिक्त आहे. EWS साठी 1 जागा असणार आहे. 38 वर्ष खुला प्रवर्ग आणि राखीव प्रवर्ग 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकेल. एज्युकेशन तुम्हाला D फार्मा B फार्मा विथ MPC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे. त्यानंतर बघा 20,800 रुपये दरमहा इथे मानधन पण तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो.
चौथ्या क्रमांकाचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं हे पद आहे. या पदासाठी 3 जागा रिक्त असणार आहे. त्याच्यामध्ये ब साठी 1 आहे, क साठी 1 आणि AWS साठी 1 अशी जागा तुम्हाला पाहायला भेटेल. खुला प्रवर्ग 38 वर्षापर्यंत अर्ज करेल आणि राखीव जो आहे तो 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकेल. आता या पदासाठी 18,700 रुपये दरमहा मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर बघून या 5वं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुषचं हे पद आहे. या पदासाठी 25 जागा रिक्त असणार आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2, जमातीसाठी 1, विजा अ साठी 1, भजब साठी 1, बजक साठी 1, इमाप्र साठी 1, ESBC साठी 6, AWS साठी 4 आणि खुल्यासाठी 8 पदे भरली जाणार आहे. आता बघा 12वी सायन्स लागणार आहे तुम्हाला. त्यासोबत पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी कोर्स तुम्हाला देऊ उत्तीर्ण असणं कंपल्सरी असणार आहे. खुला प्रवर्ग 38 वर्षापर्यंत अर्ज करेल, राखीव जो आहे 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर बघा 18,000 रुपये दरमहा इथे तुम्हाला मानधन या पदासाठी दिलं जाणार आहे. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्र तुमची निवड प्रक्रिया जी असणार आहे ती कशा प्रकारे इथे तुम्हाला असणार आहे. तर गुणांकन पद्धती असणार आहे. उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदांका तुम्हाला गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालील प्रकारे असणार आहे. काही जी पदे विद्यार्थी मित्रांनो ती पदे तुम्हाला इथे थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत आणि बाकीची उर्वरित सर्व पदे तुम्हाला इथे गुणांकन पद्धतीने असणार आहे. ती असणार तुमची 100 गुणाची निवड प्रक्रिया असणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला अंतिम वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 गुण भेटणार आहेत. पदासाठी शैक्षणिक अर्थ जास्त जर असेल तर त्याचे 20 गुण आणि तुम्हाला अनुभवाचे भेटणार आहेत 30 गुण. एकूण 100 गुणाची निवड प्रक्रिया तुम्हाला असणार आहे. आणि याच्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट लागून डायरेक्ट तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. आता त्याच्यानंतर बघून घेऊ आपण थेट मुलाखतीद्वारे कोणती पदे भरली जाणार आहे. तर थेट मुलाखतीमध्ये बघा अति विशेष तज्ज्ञ असेल, विशेष वैद्यकीय अधिकारी MBBS असेल, ही पदे तुम्हाला इथे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येत आहेत. या थेट मुलाखतीमध्ये तुम्हाला 50 गुण असणार आहेत. हे असणार बघा सब्जेक्ट नॉलेज, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज, लिडरशिप क्वालिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी आणि एक्सपिरियन्स प्रत्येकी 10 मार्क तुम्हाला यासाठी भेटणार आहेत. एकूण 50 गुणाची इथे तुमची थेट मुलाखत इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची तारीख आणि पत्ता वगैरे काय असणार आहे. आता जी इथे थेट मुलाखतीसाठी जे पदे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांची इथे तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे बघा 28/5/2025 पासून 5/6/2025 पर्यंत तुमचे थेट मुलाखत असणार आहे. ते असणार बघा वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, A विंग, 7वा मजला, यशवंतनगर, विरार परिषद इथे तुमची ही थेट मुलाखत असणार आहे. आणि तसेच बाकीचे जी पदे असणार आहे जसं की वैद्यकीय अधिकारी, BAMS असेल, स्टाफ नर्स, GNM, स्त्री पुरुष, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या संवर्गातील सर्व पदे जे असणार आहेत तुमची इथे 28/5/2025 पासून 5/6/2025 पर्यंत तुम्हाला सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे जमा करायचे आहेत. याच्यासाठी पत्ता असणार आहे बघा वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंतनगर, विरार परिषदेत तुम्हाला स्वतः जाऊन किंवा टपालाने देखील तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तारीख आणि तुम्हाला पत्ता इथे सांगितलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी तारखेच्या आत तिथे जाऊन अर्ज करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ते वसई विरार महानगरपालिकेअंतर्गत मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाहिरात पाहायला भेटणार आहे. तर सर्व पदे आपण पाहून घेतले, त्यासाठी पगार पण खूप चांगला भेटत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे आवर्जून अर्ज करायचा आहे. त्यानंतर बघा नोटिफिकेशनची PDF असलेल्या ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमची काही कॉमेंट तक्रार असेल तर ते पण करायचं आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांना इथे रिप्लाय देत असतो. शेवटी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशनला ऑलवर प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणार रेग्युलर जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.